झुरळ ही अराजकाची सेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीजेपीवर टीका. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू, अभिजित दीपके यांचा इशारा. छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबत. भाजपनं तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार झाल्याचं सर्वांना माहितीये, खासदार सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल. निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. माणसं पैशांपेक्षा प्रेमानंच जिंकता येतात, सुप्रिया सुळे यांना फडणवीसांनी सुनावलं. मुंबई मनपातील टेंडरवरून वादाची ठिणगी, मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा. सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकलंय, हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव का, हाकेंचा सवाल. बॅलेटवर निवडणुका नाहीत तोवर बहिष्कार टाका, राज ठाकरे यांच्या भूमिकेचा संजय राऊत यांच्याकडून उल्लेख. बाळ मानेंचं स्टेटस सलग दुसऱ्या दिवशी चर्चेत, काळ हा खूप मोठा शिक्षक आहे, असं बाळ मानेंचं स्टेटस. मानेंच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे, याची चर्चा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यायला हवं, पाठपुरावा करून विमानतळाचं नामकरण करू, नवी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र. रत्नागिरी एसीबीकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवार यांचं विधान. बंडखोरीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा निरोप आल्यास भेट घेणार, श्रीकांत शिंदे यांचा निर्णय मान्य असेल, बंडखोर रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये पाठिंबा दिल्यास आम्ही जळगावात देऊ, काळेंचं मत. साकीनाका इथं मनसे कार्यकर्ते थेट उतरले नाल्यात, बीएमसीच्या नालेसफाई विरोधात निषेध आंदोलन. केईएम रुग्णालयातील सर्व एमआरआय मशीन बंदच, एमआरआयसाठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख. सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था बिकट. नाफेड एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यांमधून खरेदी, सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. सोनं आणि चांदीच्या दरात घसरण, सोनं प्रतितोळा 3000 रुपयांनी घसरलं, सोनं प्रतितोळा 1,57,000 रुपयांवर. तलवारीने केक कापून दहशत माजवणं भोवलं, दर्यापूर पोलिसांकडून 6 तरुणांना अटक. विदर्भात पुढील 5 ते 7 दिवसात पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज. आयर्लंड इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर भारताचा नवा T20 कर्णधार, तर वर्मा उपकर्णधार. वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एंट्री. नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे.